हा सरंगा आणला, त्यात गाबोळी होती. गाबोळी जर अशीच फ्राय केली ना तर त्याची अंडी फुटतात, म्हणून आधी उकडून घ्यायची. एका भांड्यात पाणी उकळत ठेवलं, त्यामध्ये मीठ, हळद आणि मिरची पावडर घातली आणि त्यात ही अंडी सोडली. 7-8 मिनटातच हे अंडी चांगली शिजून आली. पाण्यात पण अंडी आहेत ना, हे पाणी फेकायचं नाही तर सारासाठी वापरायचं. ही अंडी थोडंसं आता थंड झाल्यानंतर त्याचे असे बारीक पीस करून घेतले. आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचं वाटण केलं. त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद आणि लिंबाचा रस घातला. यात थोडंसं मीठ पण घातलं आणि हे मिक्स करून या अंड्यांना लावलं आणि 15-20 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवलं. नंतर मग तवा गरम केला, त्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि हे तव्यावर दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घेतले. अगदी छान गाबोळी फ्राय तयार आहे.